सुप्रभात मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन हा सायलीला सांगतो, तुम्ही ना सेम प्रतिमासारखं बिहेव करता. कारण प्रतिमा आत्याची पण एक स्टाईल आहे ज्यामध्ये ती सगळ्यांना एकत्र बोलावते आणि तिच्या मनातलं जे काही असतं ते सगळ्यांसोबत एकत्र शेअर करते. आणि तुम्ही आज पण तेच स्टँड केलं. तर अर्जुन सायलीला सांगतो, प्रतिमा आत्या कायम मला सांगते की जगात असा एकही प्रॉब्लेम नाही आहे की ज्या प्रॉब्लेमला कम्युनिकेशन करून की सोल्युशन निघेल. म्हणून आजचा आपण जो गेम खेळलो त्यामध्ये एक कोऑर्डिनेशन हवं होतं आणि ज्याचे विचार सेम असतात त्याचं कोऑर्डिनेशन आणि त्याचे विचार हे बरोबर आलेत. पण तुम्ही दोघांनी हे कम्युनिकेशन एकाच सोबत आणि तुमचं कोऑर्डिनेशन कसं बसलं. तर अर्जुन तिला सांगतो, मला खूप दिवसापासून असं वाटतं की फक्त असंच कोऑर्डिनेशन करून हे कम्युनिकेशन आहे ते फक्त आणि फक्त एकतर मूल आणि आईमध्येच होऊ शकतं. तर ते ऐकून इकडे सायली थोडी नाराज होते आणि बोलते, मला तर कोऑर्डिनेशन कसं करायचं आईसोबत हे तर मला सर अजून माहितीच नाही आहे. पण जेव्हा मला प्रतिमा आत्याकडे मी जेव्हा बघते ना तेव्हा मला कायम असंच वाटतं की जी माझी आई असेल ना ती सेम प्रतिमा आत्यासारखीच असेल. तर अर्जुन तिला सांगतो, तुम्ही दोघी किती सिमिलर आहे, पण आत्याची जी खरी मुलगी आहे ती तर पूर्ण अपोजिटच आहे. तिच्यात तर एकही गुण नाही आहे, डिरेक्टली 0 गुणाची आहे ती आणि ती तर एकदम रूडली आणि सेल्फिश आहे. तर अर्जुन सायलीला सांगतो, तन्वी जरी पण ना आत्याची मुलगी असली ना तरी देखील ती माझ्यासाठी तर नाही आहे ती, पण बिहेवियर करण्यासाठी आणि ते बिहेव करण्यासाठी सेम तुम्ही तिची मुलगी आहात. तर सायली अर्जुनला सांगते की एक वेळेस प्रतिमा आत्या देखील ह्या माझ्या आई नसतील कारण त्यांनी मला जन्म दिलेला नाही आहे, पण त्या माझ्या आत्ते सासू आहेत आणि त्यांच्याकडून जी मला माया आणि ते प्रेम भेटतं ते सेम टू सेम मला तर एक आईसारखंच भेटतं. तर दुसरीकडे प्रताप हा कल्पनाला समजावतो की मी तिची बाजू तर बिलकुल घेतच नाही आहे, मी फक्त तुला समजावण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या घरची जी परिस्थिती सध्या आहे ती बदलायची कशी आणि त्याच्यामध्ये चेंज कसा करायचा त्याचं सोल्युशन हे आपल्यालाच काढावं लागणार. तर प्रताप तिला सांगतो, आणि आपल्याला हे सत्य आपल्याला ॲक्सेप्ट करावंच लागणार कारण हे सत्य असंच आहे की आपल्याला सायली ही सोन म्हणून ॲक्सेप्ट करावंच लागणार. तर इकडे ओरडतच आणि चिडचिड करत ही कल्पना सांगते, सर्वप्रथम जेव्हा सायली या घरात लग्न करून आली होती तेव्हा तिला ॲक्सेप्ट केलेलं मीच होतं पहिली व्यक्ती आणि पूर्णाईसोबत पण वादविवाद घालूनच सायलीला मी इथं ठेवणारी पण मीच व्यक्ती होती. पण मला त्यामधून रिटर्न तरी काय भेटलं हो, नुसता बदला भेटला आणि 2 वर्ष मूर्खासारखी एक सासू तिच्या मागं फिरणारी भेटली आणि एकदम जोरात तोंडात कोणाच्या मारली ना तर त्याचं काय परिणाम होता ते तुम्हाला कळणारच नाही आहे. तर दुसरीकडे इकडे प्रतिमा ही रविराजला सांगते, सगळ्यांना ही सायलीची चांगली बाजू दिसतेच, पण सोबत कल्पना आणि पूर्णाईला अजूनही ते मागचं काही विसरल्या नाहीतच आहे. तर इकडे रविराज तिला सांगतो, अगं विसरायचं तरी कसं त्यांनी, कारण ही कोर्ट मॅरेजचे आणि हे विचार हे फक्त आमच्या कोर्टच्या टाईपमधून आले गं, पण हे कधी आम्ही आमच्या घरात तरी दाखवलं होतं, कधी ऐकलं तरी होतं हे नाव नाही. म्हणूनच ना पूर्णाईला तो धक्का बसलेला आहे, म्हणून तू तरी असं वाटून नको घेऊ की पूर्णाई तिला माफ करेन म्हणून. तर ते ऐकून इकडे प्रतिमा ही फक्त रविराजकडे बघत असती. तर दुसरीकडे प्रताप हा कल्पनाला सांगतो, मला पण तोंडात तुझ्यासारखीच बसली आहे गं, मला पण खूप संताप झाला होता, पण जर आपला गुडघा जर दुखत असेल तर आपण त्याला काही कापू शकणार नाही ना, आपण उलट त्याच्यावर गोळ्या औषधे करूयात, त्याला चांगले डॉक्टरकडे दाखवूयात आणि चालायचा प्रयत्न करूयात. तशीच ही प्रोसेस सेम टू सेम आपल्या मुलांसोबत का नाही करत आहोत आपण. तर इकडे प्रतिमा ही सांगते की फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करताना फक्त काय सायलीने केलं होतं का. तर रविराज तिला सांगतो, मान्य आहे की अर्जुनने पण केलं होतं, पण अजून पण कल्पना ही त्या अर्जुनसोबत बोलत नाही. तर प्रतिमा ही सांगते, मी हे पण बघितलं आहे की सायली दुसऱ्यांचे मन जिंकण्यासाठी आणि ते जपून ठेवण्यासाठी किती प्रयत्न करते. जर त्या जागेवर जर दुसरी कोणी व्यक्ती नाही तर मुलगी असते ना तिच्या जागेवर तर ती तर घरात पण नसती राहिली, तिने हे घरच वाहिली केले असते. पण सायलीचा असा स्वभाव आहे की ती सगळ्यांना समजून घेते आणि ती कधीच तिचा अपमान झालेल्यासारखं वाटून देत नाही. पण आपली सायली फक्त घर कसं सांभाळून ठेवायचं आणि एकत्र ठेवायचं फक्त त्याचाच विचार करत असते. प्रतिमा ही रविराजला सांगते, जसं की त्यांचे कल्पनाचे आणि पूर्णाईचे तोंड होत होते ना तसं सेम आता तुमचं होतंय. मला सगळं कळतंय आणि सगळं समजतंय, पण एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा, सायली ही 100 पटीने चांगली सून आहे, पण असे शब्द काही तुमच्या ओठांवर काय येणार नाही आहे. तर इकडे प्रताप हा कल्पनाला सांगतो, हे बघ जे अर्जुन सांगतो ना कधी कधी तर मला तेच वाटतं, कारण मला असं वाटतं की सायलीवर जे संस्कार केले आहेत ते फक्त प्रतिमानेच केले आहेत,
तर कल्पना त्याला सांगते की हे बघा, अर्जुन कधी कधी ना वेड्यासारखं करतो, म्हणून आता तुम्ही त्याचंच नाव नका घेऊ. तर इकडे प्रताप सांगतो, मला जे दिसतंय ते मी तुला सांगतोय. तर प्रताप कल्पनाला हे मागच्या गोष्टी सांगतो. बघ, जेव्हा तन्वीचा जन्म झाला होता तेव्हा पूर्णाई बोलली होती की आपण एक मोठा बंगला बांधूयात आणि सुभेदार फॅमिली आणि किल्लेदार फॅमिली ही एकत्र राहू. तेव्हा ते ऐकूनच आपल्याला किती आनंद झाला होता. पण फक्त ह्या गोष्टीला प्रतिमाच नाही बोलली होती, आठवतंय तुला? तर लगेच कल्पना सांगते, आठवतंय मला. आजच्यासारखंच गेट टुगेदर ठेवलं होतं तिने आणि तिनेच आपल्या सगळ्यांना समजावलं होतं की भांड्याला भांडे लागेल, म्हणून असं काही परिस्थिती नको यायला. फक्त ना नाती कशी जपायची तेच बघायचं. तर लगेच इकडे प्रताप सांगतो, एक्झॅक्टली तसंच ना सायली पण आता आपल्यासोबत करते, ती फक्त बघते नाते कशी जपून राहतील. तर प्रताप तिला सांगतो, काय ग कल्पना, तुला हे सिमॅलिटीज ह्या प्रतिमा आणि सायलीतल्या काही दिसत नाही का ग? तर दुसरीकडे इकडे अश्विन हा प्रियाला सांगतो, तन्वी तुला माहिती आहे का, जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा पण आम्ही असेच गेम आणि टुगेदर खेळायचो, तेव्हा ना खूप मज्जा यायची. तर लगेच तन्वी सांगते, पण तेव्हा अशी मध्ये मध्ये ना मूड ऑफ करण्यासाठी सायली नव्हते ना. तर अश्विन तिला समजावतो, जाऊ दे ना, तिला माहिती ना आपला स्वभाव कसा आहे म्हणून. तर इकडे प्रिया सांगते की मला चांगलंच माहिती आहे तिचा स्वभाव कसा आहे. तर इकडे तन्वी त्याला सांगते, हे बघ किती कोऑर्डिनेशननी त्यांची टिकली एकमेकांना एकदम सेम टू सेम मिडलमध्ये लागली आणि त्यांचं एवढं कोऑर्डिनेशन बसलं पण कसं काय, आणि फक्त प्रतिमा आई आणि तीच दोघींची जोडी कशी आली, हे सगळं ना सायलीनेच केलं आहे आणि मला माहिती आहे ते. पण ना तिला फक्त एवढंच दाखवायचं असतं की मी माझ्या आईपासून लांब कशी आणि ती कशी सेम टू सेम आहे. अश्विन हा सांगतो की हे बघ, तो एक गेम होता आणि गेम हा गेमच असतो आणि आपली कम्पॅरिटी ही कधीच दुसरा कोणचा टास्क आणि हा गेम काही कंपेअर करू नाही शकणार. जरी पण कोणी काही बोललं तर तुला माहिती आहे नंबर 1 जोडी कोण आहे. तर लगेच हसतच ही तन्वी सांगते की तर इकडे महिपत हा दारू पेत असतो, तर तो नशेत असतोच की तेव्हाच त्याला एक कॉल येतो. तर तो कॉल बघतो की दामिनीचा कॉल असतो. तर तो लगेच इकडे दारूची बाटल फेकून देतो आणि बोलतो, देशमुखबाईंचा फोन आहे, आणि कॉल रिसीव करतो आणि बोलतो, बोला देशमुख मॅडम, काय आहे, काय आणलं तुम्ही सेवकसाठी, सांगा मला. तर त्याचा आवाज ऐकून तर लगेच इकडे दामिनी सांगते, तुम्ही कधी नशेत नसता हो, मला ते सांगा, दिवस रात्र काय फक्त तुम्ही दारू ढोसत असता का? तर इकडे महिपत हा सांगतो की हे बघा, मी खूप तुमचं ऐकतो आणि मी काय आज नशेत नाही आहे. तर इकडे दामिनी सांगते, ते खड्ड्यात जाऊ द्या, मी तुम्हाला काय सांगते ते ऐका फक्त. मी ना प्रियाला नोटीस पाठवलेली होती पण तिने नकार दिला यायला, आणि मी जी नोटीस रविराजला पाठवली होती त्यांनी मला रिटर्नमध्ये आन्सर दिलं आहे की प्रिया ही मेंटली अनफिट आहे, म्हणून ती काय येऊ शकणार नाही, म्हणून मला असं आता आन्सर भेटलं आहे. तर इकडे लगेच महिपत सांगतो, अशी कशी नाही येऊ शकत, मी सांगतो तिला. तर इकडे दामिनी सांगते, तुम्ही तिकडं काही करा पण 24 तासाच्या आतमध्ये प्रिया मला माझ्या पुढे हवी. तर महिपत सांगतो, मी आणतो 24 तासाच्या आतमध्ये तुमच्याकडे आणतो. तर इकडे महिपत हा तिला सांगतो, मला एक शंका होती, तुम्हीच मला सांगा, आता त्या प्रियाचं ह्या कोर्टमध्ये आणि किल्लेदारच्या पुढेही ती खोटंच बोलणार आहे, ते तुम्हाला पण माहिती आहे, मग कशाला उगाच तुमचा वेस्ट ऑफ टाईम करायचा बरं. तर इकडे दामिनी त्यांना सांगते, मला आय विटनेसला भेटली आहे म्हणून असं दाखवायचं आहे, आणि ती तरी किती खोटं बोलली आहे किल्लेच्या पुढं, तर ते तरी मला समजू द्या आणि बघू द्या, आणि म्हणूनच ना 24 तासाच्या आतमध्ये मला ती माझ्या पुढे हवी. तर इकडे महिपत हा सांगतो म्हणून लगेच दामिनी ही कॉल कट करते. तर दुसरीकडे तन्वीलाही काही झोप येत नसते, ती फक्त विचार करते की कसं सायलीन त्यांना हा प्रेम म्हणून शब्द दिला आणि त्यांचा एकच कोऑर्डिनेशन करून दोघांनी विश्वास म्हणून सांगितलं, आणि लगेच कशी प्रतिमा ही बोलली की जोडी नंबर 1 आहे. तर इकडे लगेच मनातल्या मनात तन्वी ही विचार करते, किती काही झालं ना तर ती त्या किल्लेदारचंच रक्त आहे तिच्यात, म्हणून मला ना ह्या अश्विनला आहे ना माझ्या तालावर खूप नाचवावं लागल. तर इकडे लगेच तन्वीला हा कॉल येतो आणि तो कॉल महिपतचा असतो. तर लगेच ती घाबरते आणि साईडला जाऊन बोलते, तुम्हाला काही समजतं का हो, किती टाईम झाला आहे आणि एवढ्या रात्री कोणी कॉल केला होता का? तर लगेच इकडे महिपत हा तिला सांगतो, तू गप, तू जी हिंमत कशी झाली की देशमुखबाईंना नाही बोलायची, तू ना भल्यांची परिस्थिती गार केली, तुझी परिस्थिती कशी नीट राहिली ग? तर इकडे तन्वी सांगते, माझ्या हातात काही नाही, जे दिलंय ना ते किल्लेदारने उत्तर दिले, म्हणून मला काय बोलायचं नाही. तर लगेच महिपत हा सांगतो, काय गं सुंदर आले, मला काही समजत नाही का ग?
मला काही सांगायचं नाही आणि किती काही झालं ना तरी तू त्या देशमुखबाईंना भेटायचं. जर तू 24 तासाच्या आतमध्ये तिच्या पुढे गेली नाही तर तुझी चामडी काढून ना तिची पर्स बनवेन आणि पर्स ना ती तुला देईन, मग फिरती घेऊन केवर पण. तर त्या ऐकून इकडे तन्वी ही घाबरत्याने सांगते, नाही नाही मी लगेच दामिनीला भेटायला जाते, मला समजलं सगळं. तर इकडे प्रिया ही कॉल ठेवते आणि बोलते की माझे ना ह्या दुनियात ना सगळेच माझे एनिमी झाले आहेत. दुश्मननी माझं पूर्ण आयुष्यच भरले. एका साईडला सायली अर्जुन आणि दुसऱ्या साईडला हा बकवास महिपत. तर इकडे लगेच तन्वी ही मोबाईलचा आवाज करते. तर तो आवाज ऐकून इकडे लगेच अश्विन हा उठतो आणि बोलतो, काय गं तन्वी तिकडे काय करते? तर त्याला उठलेलं बघून तन्वीला हा धक्का बसतो. तर इकडे लगेच तन्वी ही खोटं बोलत सांगते की ते मला पाणी प्यायचं होतं. तर अश्विन तिला सांगतो, पाणी तर तुझ्या शेजारी आहे, मग तिकडे का गेली? तर इकडे नाटक करतच तन्वी सांगते, अरे मी बघितलंच नाही, तू झोप पण. तर इकडे दुसऱ्या सकाळी सायली ही चहा पित असते आणि सांगते, काय हो तुम्ही पण सकाळी सकाळी हे स्टडी करून हा केसची परत तुम्ही स्टडी करायला लागला? तर इकडे लगेच अर्जुन सांगतो की आत्ता नाही घ्यायची कॉफी, मला अजून काम आहे. तर लगेच इकडे तन्वीचा विषय काढत सायली सांगते की तुम्ही तो व्हिडिओ तरी किती वेळा बघणार आहात आता? तर लगेच इकडे अर्जुना सांगतो, हे बघा मी माझ्या एवढ्या केसमधून एकच शिकलो, जेवढी केस ही कॉम्प्लिकेटेड असते तेवढाच त्याच्यामध्ये एव्हिडन्स हा सापडलेला असतो आणि तो त्याच्यामध्ये गुंतलेला असतो. तर तेवढ्यात तिथे चैतन्य हा येतो आणि तो सांगतो की गुड मॉर्निंग. तर लगेच इकडे सायली सांगते, बरं झालं तुम्ही आलात, तुम्हीच सांगा ना यांना की सकाळी सकाळी कॉफीला तरी टाईम द्या. तर लगेच इकडे चैतन्य सांगतो की तुम्ही ते जाऊ द्या, कामाच्याबद्दल मी आता एक मस्त सॉलिड गोष्ट आणली ना त्याने तर अर्जुन हा कॉफी काय ब्रेकफास्ट पण विसरून जाईल. तर अर्जुन सांगतो काय? तर लगेच चैतन्य सांगतो, मी कोर्टमध्ये ना पेंटिंग टाकली आहे, त्याच्यामध्ये आता आपण प्रियाला ही सायकोलॉजीकडे जायला हे रेडी करणार आहोत आणि जर एकदा नोटीस आली ना तर लगेच आपण प्रियाला आपल्या कस्टडीमध्ये घेऊया. तर लगेच इकडे सायली सांगते, पण रविराज काका त्याला हो बोलतील का? तर लगेच अर्जुन हा सांगतो, सिनियर ना खुणाकडून जी आलेली नोटीस आहे ना त्याला कधीच नाही बोलणार आणि तन्वीला पण सायकोलॉजी पुढे हे यावंच लागणार. तर सायली सांगते, ती तर नोटीस आल्याच माहेरी जाईल तिच्या आणि रविराज काका पण ही केस कशी थांबवायची त्याच्याकडे बघतील. तर अर्जुन सांगतो की जाऊ द्या, माहेर तर जवळ आहे तिचं, थोडं काहीतरी तिचा प्रॉफिट होऊ दे. तर इकडे चैतन्य सांगतो, मग काय पनवेलमध्येच पनवेल फिरायचं असेल तर वेळ तरी किती लागतो? फक्त अर्धा तास. आणि असं जास्तीत जास्त फायदा कोणाला होतो? सासूरवाशिनीला. तर लगेच इकडे ते ऐकून अर्जुनच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येतो. तर लगेच अर्जुन हा बोलतो, एक्झॅक्टली इथून इथे फक्त पनवेलमध्ये यायला फक्त अर्धा तास लागतो, पण आपल्याला तर काहीतरी वेगळंच ऐकू आलं. तर अर्जुन हा सायलीला सांगतो, सायली हे बघा, जेव्हा विलासने पोलिसांना मेसेज करून सांगितलं होतं की त्यांना मधुकर भाऊपासून त्यांचा धोका आहे तेव्हा, आणि त्याच्यानंतरच मग मधुभाऊ आश्रममध्ये आले. आश्रमात गेल्यानंतर मग त्यांनी तिथे साक्षीला आणि विलासला बघितलं आणि त्यांच्या झटापटीत विलासला ही गोळी लागली आणि हा सगळा जो मॅटर होता तो हा प्रिया लपून बघत होती आणि हा सगळा सिनेमा होताना त्याला टाईम लागला असेल 1.5 ते 2 तास. मग त्याच्यानंतर पोलीस आले, राईट? तर ते ऐकून लगेच सायली बोलते की हो, पोलिसांना पनवेलमध्ये यायला एवढा टाईम लागला कसा? तर दुसरीकडे तन्वी हा महिपतचा विचार करते की महिपत कसा तिला धमकी देऊन सांगितलं होतं 24 तासाच्या आतमध्ये दामिनीबाईकडे गेली नाही ना तर चामडी काढून त्याची पर्स बनवून तुला फिरायला देईल, मग बस फिरत त्यालाच. मी आता त्या रविराजला सांगू तरी कसं की जी चौकशी करायची आहे ती दामिनीकडून घ्या, अर्जुनकडे नको. आता मी तर ह्या महिपतने मला ऑर्डर दिलेली आहे, नाही ना ऐकलं तर हा खरंच चामडीची पर्स बनवेल मला. तर लगेच चैतन्य हा बोलतो की ॲब्सोल्युटली पनवेलमध्येच फिरायला फक्त अर्धा तास लागतो, मग त्यांना एवढा वेळ कसा लागला? तर अर्जुन हा चैतन्याला सांगतो की विलासने कोणत्या स्टेशनमध्ये त्यांची कंप्लेंट म्हणून मेसेज पाठवला होता आणि कोणत्या पोलिसांनी त्यांनी इन्व्हेस्टिगेशनला तिथे बोलवलं होतं, ते पोलीस कोणत्या व्हेकल्सने तिथे आले होते त्याची सगळी मला इन्फॉर्मेशन काढून. तर सायली सांगते की तो मेसेज जर त्यांनी सेंड केला असेल तर त्यांनी खुनाच्या आधी यायला हवे होते ना. तर लगेच अर्जुन हा सांगतो, मला तर वाटते आपल्या हातात हा फुकमाचा पत्ता लागला मिसेस सायली. आपल्या पुराव्याच्या चेनमध्ये ना हा एव्हिडन्स खूप मोठा आहे. विलासचा पोलिसांकडे पोचण्याचा तो मेसेज, त्याचा टाईम आणि पोलिसांना आश्रममध्ये यायचा टाईम, त्याच्यामध्ये जो ब्रेक घेतला होता तो कोणी घेतला त्याचा खूप मोठा एव्हिडन्स आहे. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये इकडे प्रताप हा काहीतरी शोधत असतो. तर किचनमध्ये सायली असते आणि ती बोलते की बाबा काय शोधताय? पेपर शोधताय का? हे बघा तो इथंच आहे. की डायरी शोधताय? डायरी पण तिथे स्टोरूममध्ये ठेवली आहे. तर इकडे प्रताप हा सांगतो,
पण मी ते तरी कसं बघायचं, त्याला 4 डोळे तर नको का, माझा चष्मा कुठे? तर प्रतापने हा त्याचा चष्मा डोक्यालाच लावलेला असतो. तर ते बघून इकडे अर्जुन आणि सायली हसतात आणि सायली ही डोक्यातला चष्मा काढून प्रतापच्या हातात देते. तर प्रताप सांगतो, हे बघा आता गावाला वळसा तरी त्याची माझी परिस्थिती झाली आहे. तर इकडे लगेच दुसरीकडे चैतन्याचा कॉल हा आलेला असतो आणि चैतन्य बोलतो की आपला हा प्लॅन खूप सक्सेस झाला. मला कोर्टकडून नोटीस भेटली की आपण तन्वीची ही सायकोलॉजीकडे जाण्याची ॲक्सेप्टन्स ही करू शकतो. मी लगेच आता रविराज काकांना नोटीस पाठवतो. तर ते ऐकून अर्जुनला खूप आनंद होतो. तर इकडे नोटीस ही जेव्हा रविराज काका उघडतात तेव्हा ते तन्वीला सांगतात की अर्जुनने नोटीस पाठवली की आपण बोललो होतो ना की तन्वीची ही मेंटली फिटनेस ती बरोबर नाही आहे आणि हेल्थ पण. तर त्याच्यावर त्याने तन्वीला सायकोलॉजीकडे न्यायचं नोटीस पाठवली आहे. तर ते इकडून ऐकूनच तन्वीला खूप मोठा धक्का बसतो, तिला टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो, का खरंच तन्वीचा आता इथे पर्दाफाश होतो की ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.